राज्यातील पिग्मी एजंटाच्या कमिशन मर्यादेबाबत निर्माण झालेल्या गंभीर प्रश्नाच्या अनुषंगानं आमदार राकेश बकाणी यांनी महाराष्ट्र राज्याचे सहकार राज्यमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले। सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांनी 30 मार्च 2026 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकान्वये पिग्मी एजंटाच्या कमिशनवर 2.5% मर्यादा घालण्यात आली आहे। या निर्णयामुळे राज्यातील हजारो पिग्मी एजंटांच्या उत्पन्नावर प्रतिकूल परिणाम होत असून त्यांच्या कुटुंबांच्या उपजीविकेवर मोठा आर्थिक ताण निर्माण होणार असल्याची बाब आमदार बकाणी यांनी निदर्शनास आणून दिली। निवेदनात त्यांनी नमूद केले की पिग्मी एजंट हे पूर्णपणे कमिशनवर आधारित काम करत असून सध्याच्या वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर इंधन, प्रवास, शिक्षण व आरोग्य खर्चात मोठी वाढ झालेली आहे। अशा परिस्थितीत कमिशनवर घातलेली 2.5% मर्यादा ही अन्यायकारक ठरत असून यामुळे अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर परिणाम होण्याची शक्यता आहे। या निर्णयाचा सहानुभूतीपूर्वक पुनर्विचार करून सदर परिपत्रक तात्काळ स्थगित करावे अथवा कमिशनची मर्यादा वाढवून पिग्मी एजंटांना दिलासा द्यावा अशी ठाम मागणी आमदार राकेश बकाणी यांनी केली। तसेच या विषयावर संबंधित संघटना, पतसंस्था प्रतिनिधी आणि क्षत्रिय घटकांची बैठक घेऊन सर्वसमावेशक व न्याय्य निर्णय घ्यावा अशीही त्यांनी सूचना केली आहे। यावेळी सहकार राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विषय गांभीर्याने घेऊन याबाबत सकारात्मक विचार केला जाईल अशी भूमिका व्यक्त केल्याची माहिती आमदार बकाणे यांनी दिली आहे। या प्रसंगी आर्वी विधानसभेचे आमदार सुमित वानखेडे तसेच भारतीय जनता पक्षाचे वर्धा जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांची उपस्थिती होती। न्यूज एक्सप्रेस करिता संतोष देशमुख, वर्धा।